10वीच्या महाराष्ट्र बोर्डमध्ये नेहमी विचारलेला जाणारा प्रश्न म्हणजे कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स हे आर्किओलॉजिस्ट होते. आर्किओलॉजिस्ट म्हणजे इतिहासकार, इतिहासाबद्दल लिहिणारे. त्यांनी वर्ग सिद्धांताबद्दल खूप माहिती दिली आहे. वर्ग सिद्धांत म्हणजे गरीब आणि श्रीमंत याबद्दल सगळ्यात पहिले लिखाण केलेला व्यक्ती म्हणजे कार्ल मार्क्स. 10वीच्या पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे 4 पॉईंट कार्ल मार्क्स यांचे खूप महत्वाचे आहे. इतिहास हा अमृत कल्पनाचा नसून जिवंत माणसाचा आहे. इतिहास हा जुन्या वस्तूचा नसून जिवंत माणसाचा पण असतो, असे कार्ल मार्क्सने म्हटले आहे. गरजा ह्या त्याच्या उत्पादन साधनेवर अवलंबून असतात. उत्पादन साधने म्हणजे शेती, म्हणजे अशा वस्तू ज्याच्यापासून लोकांना इन्कम येत होती. जुन्या काळातील पाहायला गेलं तर शेती आणि पशुपालन हा इन्कम सोर्स होता त्यांच्याकडे. तर हे त्यांचं साधन होतं आणि याच गोष्टीवर त्यांचे नातेसंबंध टिकून राहत होते. तर यालाच आपण कार्ल मार्क्सचा सेकंड पॉईंट बनतो. तिसऱ्या पॉईंटमध्ये उत्पादन साधन हे समप्रमाणात भेटलेले नाही. समप्रमाणात म्हणजे इक्वल दर्जाचे भेटलेले नाही. प्रत्येकांना खूप अलग अलग भेटले आहेत. अमीर आणि गरीब यामध्ये वर्ग संघर्ष दिसून येतो. चौथा पॉईंट, उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग हा नेहमी जो कमी वर्गाचा वर्ग असतो त्यांना आर्थिक शोषण केला जातो. आर्थिक शोषण म्हणजे त्यांचं पिळवणूक किंवा त्यांना त्रास दिला जात होतो. अशा प्रकारे कार्ल मार्क्स यांनी 4 पॉईंटाबद्दल म्हटले आहे. तर हे 4 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा आणि 10वीच्या तुम्हाला शुभेच्छा राहील.